12वा खेळाडू राहणार आहे। जसकर संघ आपला 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेला नाही आहे। नक्कीच 25 मिनिटांमध्ये तुम्हाला या 5 षटके पूर्ण करावी लागतील ही विशेष सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। चला जसकर टीम आपला 12वा प्रतिनिधी आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये जॉईन करायचा आहे। आणि सर्वात महत्त्वाची सूचना ड्रेस कोड मध्ये तो 12वा खेळाडू असणं गरजेचं आहे ही सूचना, कारण अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। जर 2 धावांची पेनल्टी जसकर संघासाठी घोषित करण्यात आली आहे, आपला 12वा खेळाडू आपण ड्रेस कोड मध्ये पाठवलेला नाही आहे। एक मोठी स्पर्धा आणि ती दुसरी मॅच अगदी सुरू होताना पाहायला मिळते। सलामीची जोडी एका बाजूला किरण बोंडकर आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। कारण की आपण काही वर्ष मागे गेलं ना तर सागर सम्राट भोवरा म्हटलं तर अगदी डावखुऱ्या आताच्या गोलंदाजाचा ताफा आपल्याला पाहायला मिळायचा, की ज्यामध्ये किरण कोंडस्कर आदित्य सारखे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळायचे। परंतु आताच्या घडीला ते 2 नावं आपल्याला पाहायला मिळत नाहीत। परंतु संदीप भोईर गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मॅचला सुरुवात क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। सामन्याला आपण सुरुवात करतोय। मॅच ऑन गेम ऑनचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला। पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, चेंडू जातोय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर। पंचांचा इशारा, दॅट्स अ मायटी 4 चौकार। पहिला चेंडू अगदी फुलटॉस पाहायला मिळाला, फक्त दिशा दिली आणि आपण पाहिलं तर हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर निघून गेला 4 धावांसाठी, ज्याची सुरुवात चांगली, शेवटी चांगला। पुढच्या चेंडूवरती आणखी एक दणका, डीप मध्ये कोणी नाहीये, चेंडू मात्र सरळ लॉंग ऑन सीमा रेखेच्या बाहेर, आणखी एक दर्जेदार चौकार। षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराचं कौतुक पुन्हा एकदा करेल आमचा डीजे मास्टर। अगदी 3 चेंडूवरती 3 दणके आपल्याला पाहायला मिळाले। अगदी या 3 चेंडूवरती धावसंख्या तब्बल पाहायला मिळाली आहे 14 धावा। अगदी पॉवर प्लेचा फायदा उठवत असताना आपण सागर सम्राट भोवरा संघाला पाहू शकाल। यावेळेला दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी या चेंडूवरती मात्र कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये, कारण की पहिल्या 3 चेंडूवरती ताकद पाहायला मिळाली। या चेंडूवरती नजाकत दाखवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षणासाठी आपण कव्हर मध्ये संजोग तांडेगला पाहू शकाल, त्यानं चेंडू अडवला, त्यामुळे धावसंख्या मात्र सीमित आहे ती 14 वरती। चेंडूने बॅटची कड घेतली होती आणि हा चेंडू मात्र दान 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 करत लॉंग स्टॉपला जाऊन आपटला, आणखी एक दर्जेदार चौकार।
मात्र माघारी पाठवला. धावा धोरणाची नामोशकी या ठिकाणी पत्करावी लागली असती, पण प्रवीणनं मात्र निर्णायक क्षणी त्याला माघारी पाठवलं आणि खूप वेळानंतर जसकर संघानं मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल, कारण की हा चेंडू डॉट आला. पहिले षटक संपलंय, पॉवर प्ले पहिला संपुष्टात आला आणि या पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. 18 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजामध्ये या ठिकाणी आपण पहिला बदल पाहणार आहोत. गोलंदाजामध्ये बदल होईल. गोलंदाजीसाठी आला पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी रोहन. पहिल्या षटकामध्ये अगदी आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे प्रतीक्षेच्या यादीमध्ये प्रवीणला आपण पाहिलं, परंतु या ठिकाणी त्याची प्रतीक्षा संपली आणि तो मात्र स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल जाणवणारा, कारण की एक क्षेत्ररक्षक आणखी एक डीपमध्ये लावण्याची परवानगी जसकर संघाला मिळाली आहे. तो मिड विकेटमध्ये आपण पाहू शकाल. स्टेट लॉंग ऑफ आणि स्टेट लॉंग ऑन लावण्यात आला. अंतर्वर्तुळामध्ये आपण पाहिलं शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. एक खेळाडू बॅकवर्ड पॉईंटला तैनात आहे. एक खेळाडू आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाहतोय. एक खेळाडू आपण कव्हरला पाहतोय आणि एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. चेंडूने बॅटची कड घेतली आणि या ठिकाणी धक्का क्रमांक 1 प्रवीण झाला झेलबाद. राजा शिवबाने धाडली जशी चाल तशी, राजा शिवबाने धाडली जशी चाल तशी, राजा शिवबाने धाडली जशी चाल तशी, राजा शिवबाने धाडली जशी चाल तशी. आबाजी या सिपे सालारानं कल्याणच्या सुभेदाराच्या सोनेला नजराणा म्हणून ज्या वेळेला पेश केलं होतं, त्यावेळेला नक्कीच आमच्या छत्रपती शिवरायांनी म्हटलं होतं, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर असलो असे वदले छत्रपती. आणि नक्कीच तिला मात्र अगदी जशीच्या तशी घरी पाठवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि ते संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकताना आपण पाहिलं. दरम्यान पहिला विकेट या ठिकाणी बाद असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण मात्र अगदी गोल्डन डकचा शिकार ठरला आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यश मिस्त्री आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 30 क्रमांकाची जर्सी त्यांना परिधान केली आहे. पॅट्स कमिन्सची आठवण करून देणारा आकडा, प्रग्रॅन ओझाचा आठवण करून देणारा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 13 क्रमांकाची जर्सी किरण बोंडकर आपल्याला पाहायला मिळतोय. मॅथ्यू वेडची आठवण करून देणारा आकडा, अगदी मुनाफ पटेल आणि कुशल मेंढीची आठवण करून देणारा आकडा त्यांना आपल्या जर्सीवरती परिधान केला. आणि तशाच प्रकारची फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली ती किरण बोंडकरची. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती प्रवीण सारखा एक नामांकित खेळाडू मात्र डगआउटमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्याची जागा भरण्यासाठी यश मिस्त्री आलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी कव्हरच्या वरून हा चेंडू मारायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क या ठिकाणी जुळला नाहीये. निसर्गाचा नियम या ठिकाणी आड येईल. जिथं संगम नाही त्या ठिकाणी उत्पत्ती होणार नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे त्यानं संशयाच्या नजरेने पाहिलं होता, परंतु पंचांनी पूर्णपणे साक्षी आणि पुरावे तपासल्यानंतर हा चेंडू फेर चांगला चेंडू असल्याची सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली. यावेळेला आणखी एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. काहीसा फुलर लेन चेंडू होता, पुढ्यामध्ये टाकला होता आणि अगदी लाईन मिस केली यशनं. आणि आणखी एक चांगला चेंडू आपण रोहनच्या गोलंदाजीमधून पाहू शकाल. पहिल्या षटकामध्ये आपण P1 मध्ये थोडीशी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु फलंदाजीसाठी किरण बोंडकर होता, परंतु या ठिकाणी आपण तो नास्ट्राईक एंडला पाहू शकाल. नवीन आलेले फलंदाज या मैदानामध्ये मात्र चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की पॉवर प्ले दुसरा ऑन आहे, परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी रोहन जाधवची आपल्याला पाहायला मिळते. दुसरी मॅच आपण एन्जॉय करू शकतो. आज 10चा बॉल आहे, म्हणजे नक्कीच पहिल्या सत्राची मॅच 5-5 ओव्हरच्या पाहायला मिळतील. अलंग द कार्पेट
अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू क्षेत्ररक्षक चूक करतोय पहा त्या ठिकाणी, परंतु बॅकअप आलाय त्यामुळे घडलं काय, आणखी एक धाव या ठिकाणी मिळते ती सागर सम्राट भौराला, कारण की एकच मिळाली होती, परंतु जसा चेंडू सुटला ना अगदी फाईन लेगला तसा मात्र या ठिकाणी आणखी एक धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु गोलंदाजी अगदी सुरेख तेज तरार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आणखी एक चांगला बॉल, परंतु पंचांनी लाईन मात्र रॉंग सांगितली आहे. जाणीवपूर्वक हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजानं केला, परंतु वाईडच्या रिजनच्या बाहेर हा चेंडू रिलीज झाला आणि त्यामुळे पंचांनी त्याला दंडित केला. कारण की नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी अंगलट आला, त्यामुळे वाईडच्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव सागर सम्राट भौराच्या खात्यामध्ये जोडली जाईल. कारण की आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये फक्त 42 धावा, छोटंसं आव्हान होतं, परंतु त्याचं डिपेंड करत असताना चांगली गोलंदाजी आपण बेलदारवाडाची पाहिली. अगदी तेज तरार गोलंदाजी आणि त्यामुळे सोनारी संघाचं पाणीपत होताना आपण पहिल्या मॅचमध्ये देखील पाहिलं. यावेळेला फटका चांगला डीप मध्ये, जवळपास कोणी नाही, क्षेत्ररक्षक आला होता वाऱ्याच्या बेगाने, परंतु त्याला भेदून चेंडू जाईल आर पार, धावा मिळतील 4 चौकार. धाव घेण्याची गरज होती का हा प्रश्न जरूर यशला विचारला जाईल, कारण की खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तरी गुदनमुख खेळाडू आहे, खूप मैदानं ज्यांना आपल्या फलंदाजीनं गाजवली आहेत, परंतु ही चिक्की सिंगल घेण्याचं त्यानं धाडस केलं आणि या ठिकाणी त्याला मैदान सोडावं लागतं. दरम्यान त्याची जागा भरण्यासाठी आपण सागर सम्राट भौराचा बाहुबली प्रतीक याला मैदानामध्ये पाहू शकाल. अगदी आक्रमक फलंदाज आहे आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याची किमया अगदी शेवटच्या मैदानामध्ये साकारताना आम्ही या खेळाडूला देखील पाहिलं, परंतु या मैदानामध्ये ती कामगिरी करावी लागणार आहे, कारण की समोरचा संघ आरपी क्लब जसकार आहे की ज्याची खरी ओळख आपण पाहिली ना तर त्याची दर्जेदार फलंदाजी, अगदी शेवटच्या क्रमांकाचा फलंदाज देखील षटकार चौकार मारू शकतो. त्यामुळे नक्कीच या मैदानामध्ये एक मोठं आव्हान या ठिकाणी उभं करावं लागणार आहे. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला. धावसंख्या धावपलकावर आपण पाहिली तर 25 म्हणजे जवळपास 12.5च्या सरासरीने मार्गक्रमण करत असताना आपण सागर सम्राट भौराला पाहिलं. गोलंदाजामध्ये बदल होतोय 3रा आणि गोलंदाजीसाठी आला चिराग खरत. दरम्यान चिरागसाठी पारितोषिक आहे, विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं आणि मेडन ओव्हरसाठी देखील 5,000चं आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. प्रणय पाटील पांजे यांच्याकडून हे पारितोषिक त्याच्यासाठी लागलंय. पहा मॅच अजून ऑन झाली नाही, कारण की सामना जसा सुरू झाला ना तसं चिरागसाठी हे पारितोषिक आलं होतं. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. क्षेत्ररक्षण मात्र आता फैलावलं जाईल. मैदानाच्या चप्प्यावरती क्षेत्ररक्षक सैनात पाहायला मिळतील. पहिला चेंडू यॉर्कर बॉल, अगदी क्रिकेट विश्वाचं ब्रह्मास्त्र. या ठिकाणी पहा सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्टेशन करत असताना आपण किरण बोंडकरला पाहिलं, कारण की आपण पाहिलं क्षेत्ररक्षक काहीसा डीप मध्ये आहे
आणि त्याचा फायदा या ठिकाणी उठवताना आपण किरणला पाहिलं. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 27 धावा. कारण की मैदान आपण पाहिलं ना तर अगदी दुधिया रोशनीने नाहून निघालेलं मैदान आणि खऱ्या अर्थानं आई अंबाबाईच्या कृपाशीर्वादाने लाभलेलं मैदान आणि या मैदानावरती हा क्रिकेटचा कुंभमेळा आपण एन्जॉय करतोय. खूप मोठी स्पर्धा अगदी श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2025 हा दैवित्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला बॅटचा पेस हवेमध्ये खुलला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. टीपला झेल आणि फलंदाज किरण बोंडकर झाला फेल. त्यामुळे विकेट नंबर 3 तंबूच्या आसऱ्याला. कारण की या महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आपल्यामुळेच ताठ मानेने उभा आहे आणि अगदी श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं गुणगान गाणारं संगीत आपण या मैदानामध्ये ऐकलं. दरम्यान नवीन फलंदाज तेजस आठवले. दरम्यान सोनारी गावातील एक दमदार व्यक्तिमत्व नरेंद्र कडू यांचं शुभागमन झालं आणि त्यांच्या समवेत वीरेंद्र म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालं. त्यांना देखील आपण विनंती करूया आपण मंचकावरती येऊन या मंचकाची शोभा वाढवायची आहे. नवीन फलंदाज अगदी न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल झालाय तेजस आठवले. हा देखील हार्ड हिटर फलंदाज म्हणून देखील सागर सम्राट भोवरा संघामध्ये या खेळाडूची ओळख आहे. यावेळेला फ्लिक केला. रिस्ट ऑफ द फ्लिक अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एकीच कन्व्हर्टेशन 2 मध्ये होताना पुन्हा एकदा आपण पाहिलं. अगदी 2 धावाने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या धावपलकावरती जाताना पाहायला मिळेल. तब्बल 29 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतं. खूप मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेतील हा दर्जेदार सामना. एका बाजूला सागर सम्राट भौरा आणि दुसऱ्या बाजूला आपण धीरज स्मृती नाव्या 11 आरपी क्लब जसकार पाहतोय. अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला जिथपर्यंत पकडला जाईल ना चेंडू आणखी एक धाव ऍड होईल. अगदी थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीप्रमाणे खेळ सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की नक्कीच चांगल्या खेळाडूची तीच निशाणी असते की तुम्ही चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि वेडावाकड्या चेंडूचा समाचार घ्या. परंतु या मॅच मध्ये मोठी धावसंख्या जमवण्यासाठी प्रतीकला आपल्या बॅटचा जादू नक्कीच या मैदानामध्ये दाखवावी लागणार आहे. कारण की समोरचा संघ जसकार आहे. कारण की शेवटपर्यंत संघर्ष करणं ही जसकार संघाची ओळख आहे. त्यामुळे नक्कीच त्यांच्या अगेन्स्ट खेळताना तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. कारण की नक्कीच या सीझन मध्ये दोन्ही संघांमध्ये कुठलाही सामना झाला नाही आहे. पण त्यामुळे नक्कीच दोन्ही संघाला या सीझन मध्ये या खेळ एकमेकाचा माहीत नाही आहे. पाहूया काय घडेल काय बिघडेल. कुठला संघ वरचढ ठरेल तो येणाऱ्या काही षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. चेंडूने बॅटची कड घेतली या ठिकाणी थेट फेकी. पंचांचा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय वर्ग करण्यात आला. DRS घेतला पंचांनी. कारण की आपण पाहिला DRS म्हटलं तर डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम की ज्याचा उगम आपण अगदी भारत आणि श्रीलंका 2008 मध्ये जी पहिली टेस्ट झाली होती ना त्याच्यामध्ये आपण पाहिला होता. या प्रणालीचा वापर करण्यात आला. तदनंतर 2011 अगदी जानेवारी 2011 मध्ये वन डे मध्ये या प्रणालीचा उपयोग करण्यात आला आणि 2017 मध्ये T20 मध्ये अगदी या प्रणालीचा उपयोग करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळाला. DRS सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आणि तिचा वापर
आणि पंचांनी मात्र फलंदाज बाद दिला, त्यामुळे या फलंदाजाला मैदान सोडावं लागणार आहे. तेजस आठवले बॅक टू द पॅव्हिलियन. ध्रुवी स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाळ आणि आयशा फ्रीडम 11 धाकटी जुई संघाचे संघनायकाला आपण विनंती करतोय की वहाळ संघाचा यंगस्टार वहाळ संघ आणि धाकटी जुई संघाच्या संघनायकाला की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत, त्यामुळे आपण दोन्ही संघनायकांना इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्याची विनंती आपण करत आहोत. दरम्यान गोलंदाजामध्ये या षटकातील शेवटचा चेंडू असावा बहुतेक. चिराग गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज नरेश वागे मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या निर्धाव चेंडून हे षटक संपल्याचा निर्वाळा पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्यामुळे थोडासा वेळ आहे. जाऊया डीजेकडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. तीन षटकाचा खेळ अगदी 10च्या सरासरीने 30 धावा या ठिकाणी जमवत असताना आपण सागर सम्राट भौराला पाहिलं. गोलंदाजामध्ये आणखी एक बदल आपण पाहू शकाल. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आला. पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन रोहन आला. पहिले षटक त्यानं चांगलं फेकलं होतं. पंचांचा नो बॉल चा इशारा आमच्यापर्यंत आला. हाईट फॅक्टर इश्यू राहिला या चेंडूचा आणि इथं मात्र बहुतेक गोलंदाजी करणाऱ्या संघानं रिव्ह्यू घेतला, कारण की दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू देण्यात आलेत. आणि या ठिकाणी कारण की तुम्ही रनआउटसाठी आणि बिमरसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. आणि तिसरे पंच नो बॉल आहे. तिसऱ्या पंचाने हा चेंडू 9 दर्शवला. शरदजी मात्रे तिसऱ्या पंचांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि पाहुणे मात्र रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान पुढचा चेंडू फ्रीड असण्याची शक्यता आहे, त्यामुळे संधी असेल फलंदाजासाठी, कारण की रनआउटचा अपवाद वगळता फलंदाज बाद होऊ शकणार नाही. आणि जसकर संघ आपण रिव्ह्यू गमावून बसला, त्यामुळे पुढे तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही याची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण की दोन्ही संघाला फक्त एक एक रिव्ह्यू असणार आहे. स्लोवर 1 या ठिकाणी झेल घेतलाय, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. फलंदाज बाद होणार नाही. धाव घेण्याची इच्छा, कारण की नक्कीच संधी मिळाली होती, परंतु घडलं काय तर फ्री हिटचा चेंडू, त्यामुळे एक धाव सागर सम्राट भौरा संघाला मिळणार आहे. संधी पुन्हा एकदा मिळतीये ती नक्कीच, कारण की बाद होताना देखील बाद नसणार आहे तो फलंदाज प्रतीक, कारण की संजीवनी चेंडू होता. एक धाव ऍड झाली धावसंख्येमध्ये.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32च्या घरामध्ये. चौथं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. आता धावांचा वेग नरेश आणि प्रतीकला वाढवावा लागणार आहे. चेंडूने बॅटची कड घेतली होती का, आणि नक्कीच घेतली होती खिलाडू ती पहा. अगदी नरेशने चेंडू बॅटला लागल्यानंतर मैदान सोडला, त्यामुळे आणखी एक फलंदाज बॅक टू द डगआउट. दरम्यान नवीन फलंदाज आकाश मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर किरण बोंडकरनं अगदी धुवाधार सुरुवात केली होती. 18 धावा त्यानं ठोकून काढल्या होत्या, परंतु ते सातत्य नवीन आलेल्या फलंदाजांना राखता आलं नाही. त्यामुळे आताच्या घडीला चौथं षटक प्रगती पथावरती असताना धावसंख्या नक्कीच आपल्याला जास्त मोठी पाहायला मिळत नाही. ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या असं वाटलं होतं, जवळपास 70-80 धावा या मॅचमध्ये आपण पाहू शकाल. परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी नक्कीच नंतरच्या गोलंदाजांना केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेला पुन्हा एकदा तेज तरार चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे घडलं का, डॉट बॉल येतोय. सुंदर गोलंदाजी, अगदी ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल आणि व्हेरिएशन गोलंदाजी आपण रोहनच्या गोलंदाजीमध्ये पाहतोय. अचूक टप्पा, अगदी लाईन योग्य, लेंथ योग्य. त्यामुळे घडलं काय तर समोरच्या फलंदाजांना एका जागेवरती थांबून ठेवत असताना आपण या गोलंदाजाला पाहिलं. अगदी स्टिअर केला. टेम्परामेंट पाहायला मिळतं, अगदी तंतशुद्ध क्रिकेट पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय, त्यामुळे एकीचं कन्व्हर्टेशन घडले का तर 2 धावेमध्ये होताना पाहायला मिळतं. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 34 धावा. मोठे फटके नक्कीच या गोलंदाजांना थांबवलेत. पुन्हा एकदा काहीशा सूचना नक्कीच सचिन म्हात्रे यांच्या माध्यमातून दिल्या जातील की कशा प्रकारे गोलंदाजी पुन्हा एकदा तुला चालू ठेवायची आहे, कशा प्रकारे लाईन ठेवायची आहे. पुन्हा एकदा पुढच्या मॅचसाठी आपण इन्व्हाइट करूया न्यू यंगस्टर वहाळ आणि धाकटी जुई. चला पुढच्या मॅचचा आपल्याला टॉस करायचा आहे. दरम्यान चेंडूने बॅटची कड घेतली होती आणि एजंट टेकन. आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. स्पायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघाचा संघनायक आमच्याशी जोडला गेला. आपण आयशा फ्रीडम 11 धाकटी जुई संघाच्या कर्णधार देखील विनंती करतोय आपण टॉससाठी यायचं आहे. दरम्यान 4 षटकांचा जवळपास खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आणि चला आपण टॉस करतोय. पुढच्या मॅचचा मी विनंती करणार आहे. दरम्यान दयानंद खरत रांजणपाडा यांना आपण विनंती करतोय की आपण मंचावरती यायचं आहे. आपण पुढच्या मॅचचा टॉस करत आहोत. महादेवजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते एक अगदी द्रोणागिरी स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत तथा कामगार नेते डेप्युटी मॅनेजर आहेत JNPTचे आणि त्यांच्या माध्यमातून आपण या मॅचचा टॉस करत आहोत. एक खूप मोठी स्पर्धा, एका बाजूला न्यू यंगस्टर वहाळ आणि दुसऱ्या बाजूला धाकटी जुई. या 2 संघाच्या माध्यमातून आपण टॉस करतोय.
टॉस का बॉस धाकटी जुई संघांना टॉस जिंकला, त्यामुळे आपण दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. धाकटी जुई म्हटलं तर नक्कीच आमचे समालोचक मित्र संयम झरत यांच्या गावातील संघ आहे आणि त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा धाकटी जुई संघासाठी पाठवलेल्या आहेत. तसेच जयेशजी गरड डोंगरी यांना आपण विनंती करतोय की आपण मंचकावरती या. तसेच चिराग यांनी एक विकेट मिळवल्यामुळे 200 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेलं आहे. ते देखील मॅच संपल्यानंतर चिराग आपण घेऊन जायचं आहे. 4 षटकांचा खेळ संपला आणि 34 धावा या धावपलकावर पाहायला मिळाल्या. असं वाटलं होतं सागर सम्राट बहुरा संघ एक धावांचा डोंगर या मैदानामध्ये उभा करेल, परंतु आपण अगदी जसकर संघाची वेगवान गोलंदाजी पाहण्याचा दुर्मिळ योग या ठिकाणी आला. शेवटचा अंतिम षटक आणि टाकण्यासाठी पाहूया कोण गोलंदाजीसाठी येणारा. किरण पाटीलला अगदी 93 क्रमांकाची जर्सी जसप्रीत बुमराची आठवण करून देतो हा आकडा आणि त्या क्रमांकाची जर्सी परिधान करून किरण पाटील गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. पास आशिष कांबळेने खूप साऱ्या शुभेच्छा किरणसाठी पोहोचवलेल्या आहेत आणि त्या देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दरम्यान सामन्याला सुरुवात, शेवटचं अंतिम षटक. यावेळेला पहिल्या चेंडूवरती प्रतीकचा धमाका, धूम धडाका आणि पहिल्या चेंडूवरती ठोकलाय प्रतीकनं षटकार. दरम्यान खूप वेळ तुम्ही या प्रतीकला शांत ठेवू शकणार नाही, कारण की त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू आला ना का पुढच्या क्षणी तो तुम्हाला पार्किंग प्लॉट मध्ये दिसणारा, कारण की हा प्रतीक म्हटलं ना तर सागर सम्राट संघाचा बाहुबली आहे. डावखुरे हातांना अगदी दर्जेदार फलंदाजी करत असताना खूप मैदानं ज्यानं गाजवली आहेत आणि पहिला चेंडू त्याच्या स्लॉट मध्ये आला आणि पुढच्या क्षणी हा चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे किरण पाटीलचं पहिल्या चेंडूवरती अगदी स्वॅगचे स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्येमध्ये अगदी मुसंडी मारली या. 40 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. स्लोवर वन चेंडू यावेळेला थोडासा जाणीवपूर्वक उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि यश मिळाला. डॉट आला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की आता मात्र किरण पाटीलने हेडला की चेंडू जर त्याच्या स्लॉट मध्ये दिला तर तो पुढच्या क्षणी पार्किंग प्लॉट मध्ये मारतोय. त्यामुळे नक्कीच ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर आपल्याला टाकावा लागणारा आणि चांगला चेंडू या ठिकाणी किरण पाटीलने रिलीज केला. यावेळेला चेंडूनं बॅटची कट घेतली. एजंट टेकन प्रतीक ठाकूर मैदानाच्या बाहेर. दरम्यान या ठिकाणी किरणनं सांगितलं मला षटकार मारू शकतो तो पुढच्या चेंडूवरती तुला मैदानाच्या बाहेर पाठवण्याची ताकद माझ्याकडे आहे. आणि या ठिकाणी एक वेगवान चेंडू आणि वेगवान चेंडूनं मात्र प्रतीकचा घात केला. प्रतीक मात्र मैदानाच्या बाहेर गेला आणि त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज कृष्णा मैदानामध्ये आला. अगदी जर्सी क्रमांक 8 रवींद्र जडेजा निकोलस पुरनची आठवण करून देणारा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मिचेल मार्सची जर्सी देखील आपल्याला 8 क्रमांकाची पाहायला मिळते.
शेवटचे 3 बॉल आहेत आणि या 3 बॉलवरती पाहूया की काय घडतंय काय बिघडतंय, किती धावा आणि किती धावांचा डोंगर या ठिकाणी रचला जाईल, किती धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल। यावेळेला फटका चांगला, डीप मध्ये कोणी नाहीये, चेंडू पंचांचा इशारा, दॅट्स अ मॅक्सिमम, बिग 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 षटकार। काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर छत्रपती शिवाजी न होते सो सुन्नत सबकी होती। एक शिवसंगीतपणा या मैदानामध्ये ऐकलं आणि त्याच दरम्यान एक मोठा तडाखा देखील कृष्णाच्या बॅट मधून आपण पाहिला। धावसंख्येमध्ये प्रचंड मुसंडी मारली जातीया, धावसंख्या जाऊन पोहोचतीया तब्बल 46 धावा। आणखी एक धमाका, आणखी एक लॉन्ग अँड स्ट्रॉंग पिकअप शॉट, आणखी एक धूमधडाका षटकार। का हे डीप मध्ये थोडस फंबल झालाय, 2 आल्या, तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र धावबाद झाला। या ओव्हरचा विकास करणं हेच ध्येय अंगीकारलं आणि नक्कीच आजही आस्थायक कामगार नेतृत्व ज्यांच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते ते महादेवजी घरत देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि पाहुण्यांचं या ठिकाणी प्रस्थान होत असताना आपल्याला पाहायला मिळतो। आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात त्यामुळे आमच्या आयोजनातर्फे नक्कीच आपला मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करत आहोत। दरम्यान धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 54 झालेली आहे, 2 धावांची पेनल्टी आम्ही त्याच्यामध्ये ऍड करत आहोत, म्हणजे 56 झाली आणि 57 धावांचं टार्गेट या ठिकाणी जसकर संघासमोर उभं करण्यात आला। कारण की आव्हान थोडंसं मोठं आहे। पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर जवळपास 43 धावा काढायच्या होत्या सोनारी संघाला आणि त्या 43 धावा काढता आल्या नाहीत, परंतु या ठिकाणी आव्हान मोठं आहे। परंतु जसकर संघाची खरी ओळख आपण पाहिली ना तर त्यांची दमदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या संघाला बाजूने आपण पाहिलं ना तर गोलंदाजी देखील आपण सागर सम्राट बहुरा संघाची चांगली पाहतोय। थोडासा वेळ आहे, इनिंग ब्रेक चालू आहे, त्यामुळे आपण डीजे कडे जाऊया आणि ऐकूया एक मोठंसं गाणं।
मिळतात आणि त्यांचा आपण विशेष कौतुक करूया आणि स्पर्धा श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2025च्या नावाने खेळवली जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्ध या ठिकाणी संपला. आपण उत्तरार्धाकडे वळतो आणि उत्तरार्धाकडे वळण्यापूर्वी आपण याच गावातील याच मातीतील समालोचक करूनच करत यांच्याकडे वळतोय आणि त्यांच्या गोडवाणीतून आपण समालोचन ऐकणार आहोत. धन्यवाद हितेजी मात्रे सर. नक्कीच चालू सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आरपी क्लब जसकार आणि सागर सम्राट भवरा या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना सागर सम्राट भवरा संघाने 54 धावसंख्या उभारल्या. 54+2 धावसंख्येची पेनल्टी म्हणजे 56 आणि 57 धावसंख्येचं आव्हान मात्र आरपी क्लब जसकार संघासमोर ठेवलं गेलंय. आरपी क्लब जसकार संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन आणि दिवेश अशी सलामीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. 30 चेंडू आणि 57 धावसंख्येचं आव्हान. तर नक्कीच पुढील सामना सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. न्यू यंगस्टार वहाळ आणि फ्रीडम डाकटिजी या दोन संघांमध्ये त्यामध्ये नाणेफेकीचा कॉल डाकटिजी संघाने जिंकलेला आहे. आपला जो काही निर्णय असेल तो आपण घेऊन हा सामना संपल्यानंतर त्वरित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये आरपी क्लब जसकर संघाकडून सचिन आणि दिवेश अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज तर एक उजव्या हाताचा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल. तर सलामीचा गोलंदाज सागर सम्राट भवरा संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते गोलंदाज यश. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला सचिन पाहायला मिळेल. पहिलाच चेंडू नक्कीच 30 चेंडू 57 धावा 2 षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये मोठी धावसंख्या करणं खूप गरजेचं असणार आहे कारण की 57 धावसंख्या या मैदानावर एक चांगली धावसंख्या म्हणावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होणार आहे. तो मात्र यश आपल्या कोट्यातील पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला गेला. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक धोका संभावू शकतो परंतु फलंदाज मात्र आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित येताना पाहायला मिळाला. इथं धावसंख्येचा श्री गणेश होताना पाहायला मिळते. धावसंख्या धावून पोहोचते ती मात्र बिनबाद 1च्या घरामध्ये. आता स्ट्राईक एंडला फलंदाज येईन तो मात्र प्रथम स्ट्राईक एंड फलंदाज दिवेश. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. कॉम्बिनेशन चांगले आपल्याला पाहायला मिळते. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज एक उजव्या हाताचा फलंदाज. नक्कीच वारंवार आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल होताना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल. तर मात्र यश आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू हा चेंडू चांगला बडका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र कव्हरच्या डोक्यावरून चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कणकणीत असा चौकार. आणि चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र बिनबाद 5 धावसंख्येवर. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज दिवेश याच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजाला विचार करण्यास मात्र भाग पाडलं जातंय. गोलंदाज यश याला चांगला फटका पॉवर प्लेचं षटक आणि त्याचा मात्र फायदा उचलताना पाहायला मिळतोय. तर मात्र फलंदाज दिवेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल. तर मात्र यश पुढचा चेंडू
हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फ्लॅम्बल होतोय आणि त्याचा त्वरित फायदा उचलला जातोय आणि त्याच्यावर मात्र 2 धावसंख्या मात्र पळून काढल्या जातात आणि 2 धावसंख्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते मात्र बिनबाद 7 धावसंख्येवर. नक्कीच चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात, सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ते मात्र आरपी क्लब जसकर संघाच्या माध्यमातून. दोन्ही उरण विभागातील दादा संघ आपल्याला पाहायला मिळतात. एक मात्र संघ उरण विभागाला बिलॉंग करताना पाहायला मिळतो तर एक संघ मात्र उरण शहरी विभागातून येताना पाहायला मिळतोय. भवरा संघ एक चांगला संघ, नामांकित संघांमध्ये या दोन्ही संघांचा मात्र उल्लेख केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल तर मात्र यश पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पॉइंट आणि गलीच्या डोक्यावरून आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक त्यामध्ये धावतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जोपर्यंत फेक येणार तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते आणि 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 9 या धावसंख्येवर. 9 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी मैदानामध्ये सावध सुरुवात आरपी क्लब जसकर संघ करताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील दुसरा साखळी सामना मैदानामध्ये पाहायला मिळते ते मात्र सागर सम्राट भवरा आणि आरपी क्लब जसकर या 2 संघांमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल तर मात्र यश एक वेगवान गोलंदाज, स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा फलंदाज दिवेश पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. हा चेंडू आता मात्र विकेट पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही. चेंडू जातो प्रेक्षकांच्या भेटीला, लांब 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 लचक असा षटकार. अग्री लय जिगरी. डीजे नक्कीच षटकार आणि मात्र मात्र गोलंदाजाची मात्र इथं हवा काढून टाकली आणि षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 15 धावसंख्या, बिनबाद 15. अतिशय चांगली अशी सुरुवात आता पाहायला मिळते ती मात्र आरपी क्लब जसकर संघाच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्या गोलंदाज तयार तो मात्र यश पुढचा चेंडू. हा चेंडू लेफ्टीच्या बऱ्याचसा बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतो, आव्हानचा चेंडू. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र बिनबाद 16 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतोय. खराब गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 16 धावसंख्या आतापर्यंत मात्र खर्च करताना पाहायला मिळतोय तो मात्र गोलंदाज यश. नक्कीच 57 धावसंख्येचं आव्हान आणि पहिलं षटक चालू असताना 16 धावसंख्या धावफलकावर म्हणजे पूर्णपणे फ्रंट फूटवर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र आरपी क्लब जसकर संघ. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय आणि नक्कीच तिथं 1 रन्स मात्र पळून काढले गेले नाही. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र बिनबाद 17च्या घरामध्ये. इथं मात्र पहिले षटक संपलं जातंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र बिनबाद 17. आता समीकरण असेल 24 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आरपी क्लब. 24 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज असेल ते मात्र आरपी क्लब जसकर संघाला. म्हणजे 10 धावसंख्येच्या सरासरीने आता मात्र पुढे सामना नेणं खूप गरजेचं असणार आहे. आरपी क्लब जसकर संघाकडे प्लस पॉईंट असणार आहे की सलामीला आलेले दोन्ही फलंदाज अजूनपर्यंत सुखरूप मात्र क्रीजवर सुरक्षित आहेत. त्याच्यामुळे पूर्णपणे फ्रंट फूटवर आपल्याला आरपी क्लब जसकर संघ आता आपल्याला पाहायला मिळेल. दिवेश चांगली फलंदाजी मैदानामध्ये करताना पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज असणार आहे आता. तर नक्कीच दरम्यानच्या काळामध्ये मंचकावर उपस्थित आमचे प्रमुख पाहुणे दयानंदजी घरत रांजणपाडा यांची उपस्थिती या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच त्यांचा सुद्धा शिवसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक परेश घरत यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते दयानंद घरत रांजणपाडा यांचा इथं शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. अतिशय चांगले असे व्यक्तिमत्व, नक्कीच नेहमीच मोलाचं सहकार्य दयानंदजी घरत यांच्या माध्यमातून या स्पर्धेला, या आयोजनाला नेहमीच राहिलंय आणि त्यांचा इथं शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा पुढचा चेंडू.
पहिला चेंडू ऑफ्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. हवांतर चेंडू पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 18 धावसंख्या धावफलकावर. खराब गोलंदाजी आतापर्यंत होताना पाहायला मिळते ते मात्र सागर सम्राट भवरा संघाच्या गोलंदाजांकडून. आता समीकरण पुन्हा एकदा बदलते. 24 चेंडू 39 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. रनअपमध्ये थोडासा बिघाड आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे दबाव आता ऑनफिल्डवर सागर सम्राट भवरा संघावर आपल्याला पाहायला मिळतो, कारण की पहिल्याच षटकामध्ये मात्र आक्रमण होताना पाहायला मिळालं. मोठी धावसंख्या मात्र उभारताना पाहायला मिळाले आरपी क्लब जसकर संघाचे खेळाडू. पण एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू सुरेख असा चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजीला चेंडू नीटसा समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता इथं होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र बिनबाद 18च्या घरामध्ये. चांगलं कमबॅक गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू बिगिट करायचा होता. तिथं क्षेत्ररक्षण थोडासा खराब होताना पाहायला मिळतं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जोपर्यंत फेक येणार तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा सहजरित्या इथं पूर्ण करताना पाहायला मिळाले. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. मात्र बिनबाद 20 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. चांगली फलंदाजी स्ट्राईक रोटेशन मात्र होताना पाहायला मिळते आरपी क्लब जसकर संघाच्या माध्यमातून. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 20 धावसंख्येवर. अजूनही 37 धावसंख्येची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे सागर सम्राट भवरा संघाला. जर हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच पूर्णपणे बेस्ट सर्वांना द्यायला लागेल. पुढचा चेंडू. हा चेंडू बिगिट पाहायला मिळतोय. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून लांब 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 लचक असा षटकार. आमच्या रक्ताचा रंग एकाच भगवा. बिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. लागताना पाहायला मिळते ते मात्र 26 धावा. दिवेश मात्र आक्रमक फलंदाजी मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. नक्कीच चेंडूची पाहणी करतोय. त्यानंतर चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर धाडताना पाहायला मिळतोय. एक चांगली फलंदाजी, एक क्रिकेटिंग शॉट दिवेशच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहायला मिळतात. सचिन एक अनुभवी फलंदाज आहे, नाटकांवर उभा आहे, परंतु त्याला मात्र कुठल्याही प्रकारची संधी दिली जात नाही. दिवेश स्वतः मात्र आक्रमक फलंदाजी मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. आता मात्र पूर्णपणे दबावामध्ये असेल तर मात्र गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये थांबणार नाही. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषेच्या बाहेर लांब लचक असा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 32 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. दिवेश मात्र आक्रमक फलंदाजी मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक 29 धावसंख्येवर नाबाद खेळी करताना पाहायला मिळतोय फलंदाज दिवेश. आरपी क्लब जसकर संघासाठी एक चांगले योगदान आपल्याला दिवेशच्या माध्यमातून देताना पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी, हार्ड हिटिंग फलंदाजी मैदानावरती होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल तर मात्र ओमकार. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा फलंदाज दिवेश पाहायला मिळेल. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट करायचा होता. चेंडू मात्र कारपटीचा त्याने खेळला गेला. डायरेक्ट ची संधी, परंतु तसं काय होताना पाहायला मिळालं. एक धाव एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र 33 धावसंख्येवर. आता मात्र बऱ्याच काळानंतर सचिन याला मात्र स्ट्राईक इथे मिळताना पाहायला मिळतोय. एक आक्रमक फलंदाज आहे सचिन सुद्धा, आणि तो मात्र बऱ्याच काळ नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र स्ट्राईक एंडवर येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओमकार. स्ट्राईक एंडला फलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळेल.
हा चेंडू पुन्हा एकदा ऑफटिकच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा पुन्हा एकदा इशारा होतो अवांतर चेंडू. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 34 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. अतिशय खराब अशी गोलंदाजी मैदानावरती सागर सम्राट भवरा संघ करताना पाहायला मिळतोय. खराब गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये मात्र भरपूर धावसंख्या मात्र कुठून काढताना पाहायला मिळतोय. आरपी क्लब जसकार संघ एक नामांकित संघ आहे आणि चांगलं फलंदाजीचं योगदान दोन्ही फलंदाज मैदानावरती देताना पाहायला मिळतात. पण एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. ओमकार पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट करत होता. चेंडू मात्र कार्पेटच्या साने खेळला गेला. मिडनमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण थोडासा फ्लंबल होतोय परंतु नक्कीच एकाच धावेवर समाधान येतं आणि एका धावसंख्येने इथं 2 षटकं संपली जातात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र बिनबाद 35 धावसंख्या इथं धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. आता समीकरण असेल 18 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. 18 चेंडू आणि 22 धावा चालू सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. आरपी क्लब जसकार आणि सागर सम्राट भवरा या 2 संघांमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 22 धावा. आता मात्र जादूगर गोलंदाजी करावी लागणार आहे. नवीन गोलंदाज मैदानामध्ये सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येते गोलंदाज नरेश. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. एक फिरकी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 चेंडू 22 धावसंख्येची गरज. एक कंजूशी गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं असेल या सामन्यामध्ये. जर शिरकाव करायचा असेल सागर सम्राट भवरा संघाला तर नक्कीच एक निर्णायक षटक हाताळावं लागणार आहे. गोलंदाज नरेशाला एक चांगला असा गोलंदाज आहे. पहिला चेंडू आपल्या षटकात येईल नरेशचा. पहिला चेंडू चांगला चेंडू शरीरावर आदळला गेला. रन्स घेतली जाणार का डायरेक्ट किती होताना पाहायला मिळतंय आणि फलंदाज मात्र आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित इथं येताना पाहायला मिळतंय. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात हे एक रन्स इथे येताना पाहायला मिळेल. आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 17 नक्कीच 3ऱ्या पंचांची मागणी इथं केली जाते. नक्कीच आमचे तिसरे पंच आमच्या समवेत जोडले गेलेत. शरदजीत ठाकूर ते मात्र पाहणी करतात. नक्कीच नॉट आउट आहे फलंदाज. हे एक रन्स इथं पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 17 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. 17 चेंडू 21 धावा. लेग बाईटच्या स्वरूपात एक रन्स इथं येताना पाहायला मिळते. 17 चेंडू 21 धावसंख्येची गरज असणार आहे. दिवेश चांगली फलंदाजी मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत वैयक्तिक 29 धावसंख्येची खेळी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तोच दिवेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल तो मात्र नरेश. पुढचा चेंडू. हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक केले जातंय. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 16 चेंडू आणि आता 21 धावसंख्येची गरज. 16 चेंडू 21 धावा. नक्कीच चांगलं कमबॅक केलं जातंय गोलंदाज नरेशच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडू हाताळतोय आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र गॅप सिलेक्शन होताना पाहायला मिळतोय. पॉइंट आणि गलीच्या मध्ये क्षेत्ररक्षक 2 धावतात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतोय आणि त्याच्यावर 2 धावसंख्या पडून काढलं जातं आणि 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 38 धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याचं स्वातंत्र्य या षटकामध्ये देताना पाहायला मिळालं नाही गोलंदाज नरेश. नक्कीच जोपर्यंत दिवेश मैदानावर असणार आहे ना तोपर्यंत आरपी क्लब जसकर संघाला कुठल्याही प्रकारची भीती नसणार आहे. पण एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू आता मात्र दांडी गुलतोय. फलंदाज बाट. पहिला मोठा द्रव बसतोय आरपी क्लब जसकर संघाला दिवेशच्या स्वरूपात.
32 धावसंख्येची खेळी करून मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. तो मात्र फलंदाज दिवेश, चांगली फलंदाजी पूर्णपणे या सामन्यामध्ये मात्र फ्रंट फुटवर ठेवले गेले दिवेशच्या माध्यमातून. आपल्या संघाला चांगली फलंदाजी, वेल प्लेड. तर नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रथमेश जाताना पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक हार्ड हिटर असा फलंदाज आरपी क्लब जसकर संघाचा. आता समीकरण असेल 14 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी जसकर संघाला 19 धावसंख्येची गरज. 14 चेंडू 19 धावा. नक्कीच नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रथमेश आपल्याला पाहायला मिळेल. नरेश मात्र चांगली गोलंदाजी मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. सेट फलंदाज दिवेश याला मात्र त्रिफळाची बाद करून मात्र माघारी परतवलंय. आणि आता मात्र नवीन फलंदाज मात्र त्याच्या समोर असेल तर मात्र प्रथमेश हा सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टींना कुठल्याही प्रकारचं महत्त्व दिलं जात नाही. जर तुम्ही चांगला खेळ केलात तरच तुम्ही मात्र चमकाल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू, चांगला चेंडू, फिरकी गोलंदाजी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. आता मात्र 13 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 19 धावा. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक गोलंदाज नरेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मागतो तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, कौतुकास्पद गोलंदाजी, कौतुक करायला हवं. समीकरण आता 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 19 धावा. चालू सामना मैदानामध्ये सागर सम्राट भवरा आणि आरपी क्लब जसकार या दोन संघांमध्ये रंगताना पाहायला मिळते. 12 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची गरज. तर नक्कीच टीम मीटिंग जास्त घ्यायची नाही. भवरा संघाला सुद्धा विनंती असणार आहे, प्लीज आयोजकांना सहकार्य करा. 12 चेंडू 19 धावा. दोन फलंदाज मैदानामध्ये सचिन आणि प्रथमेश अशी फलंदाजांची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम असणार आहे, याची सुद्धा दोन्ही संघांनी नोंद घ्या. नवीन गोलंदाज मैदानामध्ये कृष्णा येताना पाहायला मिळते. सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन कृष्णा गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू आखूड पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावर आक्रमण. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही. चेंडू जातो प्रेक्षकांच्या भेटीला. लांब लचक असा षटकार. पहिल्या चेंडूवर मोठा फटका. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बिघड पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये जेरखाली क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. फलंदाज बाद. मोठा द्र बसतोय तो मात्र आरपी क्लब जसकर संघाला सचिनच्या स्वरूपात.
हितेश फलंदाजीला जाताना पाहायला मिळते 10 चेंडू आणि आता 13 धावसंख्येची गरज. दहा चेंडू 13 धावा. पुन्हा इथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होईल तर मात्र कृष्णा पुढचा चेंडू आपल्या शर्यतीत स्ट्रायकरला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तर मात्र हितेश पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही आहे. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. लांब 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 लचक असा षटकार. ते चेक इथं होणार. तिसरे पंच इथं बघतील. तर नक्कीच हा बॉल काउंट असणार आहे आणि रन्स कुठल्याही प्रकारचे नसणार आहे. विकेटच्या पाठी जाऊन फलंदाजाने हा फटका केलाय. तर नक्कीच डॉट चेंडू इथं असणार आहे. कुठल्याही प्रकारची रन्स काउंट नसणार आहे. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. निर्धाव चेंडू असणार आहे हा. मारण्याआधीच फलंदाज विकेटच्या पाठी होता. तर नक्कीच डॉट चेंडू असणार आहे. कुठल्याही प्रकारची रन्स या चेंडूवर नसणार आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहे. आता समीकरण असेल 9 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 13 धावा. नऊ चेंडू आणि आता 13 धावसंख्येची गरज. नक्कीच गोलंदाजावर आक्षेप घेतले जाते. तिसऱ्या पंचानं विनंती असेल गोलंदाजावर थ्रोचा आक्षेप घेतला जाते.
नक्की स्ट्राईक पंच नॉट स्ट्राईक पंच इथून चेक होतात. तिसरे पंचांचं इथं लक्ष आहे. तिसरे पंच चेक करणार आहेत. तर प्लीज सामन्याला सुरुवात होऊ द्या. 9 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 13 धाव. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. कृष्णा पुढचा चेंडू. हा चेंडू आता मात्र विकेट पाहायला मिळतोय. चेंडू मैदानामध्ये थांबणार नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. कणकणीत असा षटकार. पन्नास धावसंख्या धावपलकर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू दुधारी तलवार. लगी तो आबाद नाही तो बरबाद. फलंदाज होतोय सक्सेस. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. कणकणीत असा चौकार. आता फक्त आणि फक्त 3 धावसंख्येची गरज. चांगली फलंदाज हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेल खाली. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाता पाता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आता फक्त एका धावसंख्येची गरज. सामना मात्र पूर्णपणे आरपी क्लब जसकार संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू आणि एका धावसंख्येची गरज. 6 चेंडू 1 धाव. हा चेंडू आणि इथं मात्र 1 रन्स कंप्लीट होतोय. सामना जिंकतोय आरपी क्लब जसकार संघ. अभिनंदन टीम आरपी क्लब जसकार. आणि सागर सम्राट भाऊरा आपल्याला सुद्धा आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वेल प्लेड. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळा.